सर्व माझ्या गोडताईंचं मैत्रिणीचं अगदी मनापासून स्वागत आहे। सर्वांना श्री स्वामी समर्थ। यावेळी टायमिंग सांगेन तर दुपारचे 2:30 वाजलेले आहेत आणि आज खूपच शुभ आणि मोठा दिवस आहे। म्हणजे आज बाप्पा आपल्या घरी विराजमान झालेले आहेत। म्हणजे वार सांगेन तर आजचा वार बुधवार आहे, तारीख आहे 27 ऑगस्ट आणि आज आहे गणेश चतुर्थी। तर सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा। तर अगोदरचा व्हिडिओ इथंच एंड झालेला आहे आणि हा व्हिडिओ इथूनच स्टार्ट झालेला आहे। तर अगोदरचा व्हिडिओ नाही बघितला आताही बघू शकता, म्हणजे पूर्ण प्रोसेसिंग तुम्हाला समजेल। बाप्पांची पूजा आरती आम्ही कशा पद्धतीने केली, नैवेद्य थाळी बनलेली आहे, स्वयंपाकामध्ये आज काय काय बनलेला आहे, उंदरावळ्याची खीर, मोदक बनलेले, चपाती भाजी वरण भात, पूर्ण स्वयंपाक बनलेला आहे आणि जेवण पण झालेलं आहे। पोटपूजा झाल्यानंतर पुढची कामं मी करायला सुरुवात केलेली आहे। दिनेश पप्पा आज गेलेले होते गॅरेजला, म्हणजे 2-3 दिवस झालं घरीच आहेत। तब्येत त्यांची ठीक नाहीये। तुम्ही विचारतही होता की ताई आता दादांची तब्येत कशी आहे, तर हो आता थोडीशी बरी आहे, तरी पण बघा दुसऱ्या दवाखान्यात जावंच लागणार आहे। तितकी व्यवस्थित नाहीये। टॅबलेट घेतलं तर त्याचं पावर असेपर्यंत ते ठीक राहतात, काही ताप वगैरे येत नाही। जसं पावर संपलं की मग परत आणखीन ताप वगैरे येते आणि जेवण पण व्यवस्थित करत नाहीयेत। तर आता आम्ही जेवण करत आहोत। म्हणजे तुम्ही बघितलं मी अगोदर पण जेवण केलेलं आहे। म्हणजे वेदिका म्हणत होती की थोडंसं आमच्यासोबत जेवण कर, कारण मी सकाळपासून काही खाल्लेलं नाहीये। कालचा पण उपवास आहे, म्हणजे काल हरतालिका होती, तर काल पण मी फक्त साबुदाण्याची खिचडी खाल्लेली होती। त्यावरती तुमचे कमेंट आले की साबुदाण्याची खिचडी खात नाहीयेत, म्हणजे दुधाची वस्तू खात नाही, मग खायचं काय? पण मला जमत नाही, कारण कामं जास्त असतात, कमजोरी पण येते। अगोदर मी उपवास करायची पण आजकाल होत नाही तो उपवास, त्यामुळे काहीतरी फळाहार मी घेत असते किंवा साबुदाण्याची खिचडी खात असते, एकदम निरंकार होत नाही। तर आमचं जेवण वगैरे झालं, म्हणजे पोटपूजा झाली, परत कपडे वगैरे मशीनला लावले आणि पुन्हा पाऊस सुरू झालेला। इतका जोरदार पाऊस होता ना, काय सांगू, सगळीकडे पाणीच पाणी झालेलं आहे। सगळ्या नद्या नाल्या भरून गेलेल्या आहेत, बघू शकता तुम्ही। इकडं खूप सारं पाणी, म्हणजे रोडवरती पाणी आहे, इतकं नद्या तरी भरून उलटत आहेत आणि पुलावरून पाणी जाते, सगळ्या एसट्या वगैरे बंद आहेत। तर कालचा दिवस असा गेला, हा दुसरा दिवस आहे। आजचा वार गुरुवार आहे, म्हणजे उपवासाचा दिवस आहे आणि आमचे राजकुमारचे जरा सुरू आहेत पावसामध्ये। म्हणजे कसंही असो, पावसामध्ये भिजायचं बंदही करणार नाहीत। रेनकोट घाल म्हणलं नाही घालत, काहीतरी डोक्याला घाल म्हणलं नाही घालत, छत्री घ्यायला नाही आवडत। असं आहे की भिजतच हिंडायचं सुरू असतं यांचं, त्यामुळे तब्येत ठीक राहणार नाही। तब्येत पप्पांची तर बिघडलेली आहे। तर कसं दिनेशला समजावून मी रेनकोट घालायला लावलेला आहे, तसंच जात होता आणि म्हणत होता की आता गाडीमधलं पेट्रोल पण संपलेलं आहे, तर कसं ते गाडी वडीत घेऊन जायचं आहे आता याला। आणि जोरदार पाऊस सुरूच आहे, बघू शकता। पाऊस 3-4 दिवस झाले एकसारखा आहे, अजिबात पाऊस थांबत नाहीये। सगळ्या नद्या नाल्या भरून गेलेल्या आहेत। आता काय माहिती, आता घरं आणि सगळे माणसं तिकडेच वाहून येतं काय, खूप घाबरल्यासारखं होत आहे, कारण खूप पाणी, सगळीकडे पाणीच पाणी झालेलं आहे। म्हणजे इकडे दाराच्या समोर पूर्ण चिखल झालेलं आहे, बघू शकता। एक तर रोड नाहीये आणि पाणीच पाणी सगळीकडे, चिखल। खूप वैताग आलाय पावसाचा, कधी हा जाणार काय माहिती। आता हे सणवार तर आपली सुरू आहेत आणि पावसामुळे वैताग पण खूप आलेला आहे। आणि या भयानक वातावरणामध्ये या मांजराच्या पिल्ल्याला कोणीतरी रोडवरती आणून टाकलेलं आहे। एकदम छोटंसं पिल्लू आहे, तुम्ही बघू शकता। त्याला दूध सुद्धा व्यवस्थित पिता येत नाही ना, बिस्किट खाता येतं, इतकं छोटंसं आहे। आता कोण टाकलं असेल काय माहिती, एकदम छोटंसं आहे। त्यांचं मन तरी कसं झालं असेल। मला जसे पिल्लू घरला आणलं ना, खरं खूप हे वाटत होतं की दूध सुद्धा प्यायला येत नाही त्याला, त्या वाटीला चावत आहे, एक सारखं आरडाओरडा सुरूच आहे। म्हणजे दिनेश पप्पा थोड्या वेळासाठी बाहेर गेलेले होते आणि त्यांना तिथं ते पिल्लू दिसलं, सारखं आरडत होता असं म्हणत होते। त्याला उचलून घरी घेऊन आलेले आहेत आणि आल्यानंतर दूध पाजवत आहेत, बिस्किट खाऊ घालत आहेत, पण काहीच खात नाही। बिस्किट पण असं जबरदस्ती खाऊ घातलं तर खाली म्हणजे थुकत आहे, नंतर ते खातच नाही। म्हणजे त्याला माहितीच नाही की दूध कसं पिलं पाहिजे आणि बिस्किट कसं खाल्लं पाहिजे। म्हणजे एकदम छोटंसं बाळ आहे ते। कोणाचं इतकं घट्ट मन असेल की एकदम छोट्याशा पिल्ल्याला रोडवरती आणून टाकलेलं आहे, आणि एकतर हे खराब वातावरण, सारखा पाऊस, सगळीकडे पाणी आहे। एक किती निर्दयी असतात ना। तर इकडे बघू शकता सगळ्या नद्या नाल्या भरून गेलेल्या आहेत, सगळ्या पुलावरून पाणी आणि रोडवर पाणी, इतकं पाणीच पाणी सगळीकडे झालं। बाहेर जोरदार पाऊस सुरू आहे, खूप वैताग आलेला आहे पावसाचा। पाऊस थांबतच नाही, आजच्याला 4 दिवस झालं। टायमिंग सांगितलं दुपारचे 2 वाजलेले आहेत आणि पूर्ण घरात अंधार, लाईट ऑन केल्याशिवाय काहीच दिसत नाही। बघू शकता टायमिंग 2 वाजलेलेच आहेत आणि कपडे सगळे इकडच्या रूममध्ये घातलेले आहेत। तिकडे बघू शकता कपडे सगळे धुवून, म्हणजे हे झालेले आजकाल कपड्यांची जागा। इथं काही तांदूळ मी धुवून ठेवले, ते जेव्हा ऊन होतं तेव्हा ते वाढले, तर मी असं दळायला देत होते। दिनेशला घाई गडबड खूप होती, नंतर मी म्हणलं थोडंसं त्याला भाजून देते, म्हणजे चकली जी आहेत ना ती छान बनते। तुम्ही म्हणत होता ताई चकलीची रेसिपी शेअर कर, तर हो आता जे गौरीसाठी मी बनवणार ते शेअर करणार आहे। तर अगोदर किचनमध्ये लाईट ऑन करते, पूर्ण अंधार, बघू शकता तुम्ही।
अंधार 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 वाटतो. तर बाप्पांची पूजा मी सकाळी लवकरच केलेली आहे. आणि आत्ता मी भात बनवलेला होता आणि टिफिन दिलेला आहे. हे फरसाण आहे, आता दिनेशला खायला दिलेलं होतं, हे पण ठेवलं जागेवर. तर चला आता मी अगोदर तांदूळ भाजून घेते. म्हणजे आता गौरी फक्त किती 2 दिवस टाईम बाकी आहे. आता काय करायचं आहे, आज आणि उद्या 2 दिवसात मला करायचं आहे. तर सुरुवात तर अगोदर मी चकलीचं जे आहे ना तांदूळ भाजणार आहे. डाळ आणि तांदूळ मिक्स दळून आणते, कारण वातावरण असं झालं काहीच करायचं म्हण नाही. माझं खरं सांगते, काहीच करायचं म्हण नाही. हे पण म्हणायचं, म्हणजे तब्येत पण ठीक नाही आजकाल यांची. हे पण म्हणत होते की काही बनवू नको, म्हणजे काही तळीवाळीव जास्त बनवू नको. तर थोडंफार म्हणजे वर्षाला बनवतो ठीकही वाटणार नाही, थोडंफार बनवणार आहे. तर चला अगोदर सुरुवात करूया. वातावरण तरी चेंज होणार नाही मला वाटतं. गौरी गणेश सगळं करूनच जाणार आहे, तेच करायला आलेलं आहे हे. तर तांदूळ घेऊन येते मी आणि अगोदर तांदूळ भाजून घेते. थोडीशी डाळ पण भाजायची त्यासोबत. एकदम छान टेस्टी चकली म्हणून तयार होतात. तर आता आलेले आहे मी इकडच्या रूममध्ये. बघू शकता घरभर कपडे मी घातलेले आहेत, कारण आता वातावरण असं झालेलं आहे. इकडची रूम कपड्यासाठी झालेली आहे. सगळे चेअर टाकते मी ते रूम भरून आणि त्यावरती मी कपडे घालते आणि फॅन ऑन करते, म्हणजे सकाळपर्यंत थोडेफार ते हडकले जातात, म्हणजे पाणी तरी नितळलं जातं. तर इकडे बघू शकता ही धुवलेले तांदूळ. म्हणजे तुम्ही म्हणसाल की ताई वातावरण तर इतकं बिघडलं, जोरदार पाऊस सुरू आहे आणि कसं तांदूळ धुवलं तो. तर 2-4 दिवसा अगोदर ऊन पडलेलं होतं छान, त्या दिवशी मी तांदूळ धुवलेले होते आणि तांदूळ छान व्यवस्थित वाढे, छान कडक ऊन होतं. म्हणजे आता गौरी गणेश येतच आहेत या विचारानंच मी तयारी करायला सुरुवात केलेली होती. पण जसं पाऊस आलं ना तसं सगळ्यावरतीच पाणी पडलेलं आहे, कुठलंच काम व्यवस्थित होईना. पण तांदूळ धुवलं हे ठीक झालेलं आहे. तर आता सगळे तांदूळ मी एका टोपल्यात काढून घेतलेले आणि इतके तांदूळ मी चकलीसाठी भाजत नाही आहे. यामधले फक्त थोडेसे घेतले, म्हणजे फक्त 2 ग्लास मी तांदूळ घेतलं आणि 1 ग्लास चना डाळ भाजून मी म्हणजे हे दळून आणणार आहे. खूप छान चकली बनतात अशा पद्धतीनं. आपण असंच तांदूळ धुवून जर दळून आणलं तर थोडासा याचा वास येतो आणि चकली पण तितके टेस्टी लागणार नाहीत. म्हणून तांदूळ आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे. कडे एकदम पातळ आहे, त्यामुळे काय झालं बुडाला चिटकाय लागलेलं होतं हे. तर मी चमचा फिरवत तर इकडे बघू शकता चकलीसाठी एकदम परफेक्टली तांदूळ भाजलेले आहेत. म्हणजे 2 ग्लास तांदूळ आहेत, त्या हिशोबाने मी 1 ग्लास चना डाळ घेतलेली आहे. ती डाळ पण भाजून घ्यायची आहे. दिनेश पप्पा थोड्या वेळासाठी बाहेर गेलेले होते, म्हणजे आणखीन एक वेळा दवाखान्यात गेलेत. म्हणजे आता 3री वेळा आहे दवाखान्यात दाखवण्याची, म्हणजे गोळ्या वगैरे चेंज करून दिलेली डॉक्टरांनी, तेच म्हणत होते. आणि आल्यानंतर आलेले किचनमध्ये आणि इकडं डाळ भाजत आहेत. म्हणजे जेवणाची वेळ झालेली आहे, आता अगोदर जेवण करूया. फक्त डाळ आणि तांदूळ मी भाजून ठेवले आहेत आणि नंतर थोडंसं गार होतील तोपर्यंत जेवण करू, मग मी पिशवीत भरून देणार आहे. कारण आता घरी जे चक्की आहे त्याला काही मी बाहेर काढलेलं नाही, कारण आता ठेवलेल्या आतमध्ये एकतर वातावरण असं झालेलं आहे आणि ती जाम पण होते, खूप नखरे दाखवते. तर त्याला मी बाहेर काढलेलं नाही, मी बाहेरचे तांदूळ डाळ दळायला दिलेलं होतं. आणि अगोदर आता मी जेवण करू. टायमिंग सांगितलं दुपारचे 3 वाजलेले आहेत. आता थोडासा लेट झाला आहे ना येता, म्हणजे मॉर्निंगला जेवण झालेलं होतं आणि म्हणत होती की घरात बसल्या बसल्या करमत नाही, तब्येत तर ठीक नाही, तरी पण बसू वाटत नाही त्यांना. गॅरेजला थोडा वेळ गेले, नंतर कुठेतरी बाहेर गेले, नंतर डॉक्टरांकडे गेले आणि मग आता घरी आलेले आहेत. आणि आता मी जेवण करत आहोत. जेवणामध्ये आज काय बनलं, एकदम साधं सिंपल जेवण आहे. सपक वरण बनवलेलं यांच्यासाठी, म्हणजे जे तिखट वरण आहे त्यामध्ये चिंचेचं पण असतं, त्यामुळे ते त्यांना दिलेलं नाही आहे. दोडक्याची चटणी, सपक वरण, भाकरी, ठेसा वगैरे साधं सिंपल जेवण आहे. आणि आज मी ताक दही काही घेतलेलं नाही आहे, कारण यांची तब्येत ठीक नाही आहे आणि ताक दही त्यांना खूप आवडतं, त्यामुळे मी ते काहीच घेतलेलं नाही आहे. तर आमचं जेवण खाणं झालेलं आहे, म्हणजे पोटपूजा झालेली आहे. आता पुढच्या कामाला लागूया. तर इथं डाळ तांदूळ जे मी भाजून ठेवलेले होते ते छान आता गार झालेले आहे. आणि जे तांदूळ न भाजणाते आहेत ती मी पोत्यात भरत आहे. आणि पोत्याचं जे आहे ना तोंड थोडंसं खोललेलं होतं, बाकीचं पूर्णपणे दोरा मी कट करून काढत आहे, निघतच नव्हतं ते. आणि आता हे तांदूळ या पोत्यामध्ये मी भरत आहे. म्हणजे जेव्हाही आपल्याला तांदूळ धुलेला लागतात त्यावेळेस आपल्याला पटकन घेता येतं, कारण एकतर वातावरण असं बिघडलेलं असतं ना, उन्हाळा असो पावसाळा असो किंवा हिवाळा असो. पाऊस असा आहे ना, म्हणजे 3-4 वर्ष झालं तर असंच आहे, एकही काम व्यवस्थित होईना. उन्हाळ्यात पाऊस असतो, पावसाळ्यात ऊन असतं, एक वेगळंच वातावरण झालेलं आहे. तर इकडे तांदूळ थोडेसे जास्तच मी धुलेले होते. ज्या दिवशी ऊन आहे त्या दिवशीची कामं उन्हातली करून घ्यायची. आणि बाकीचे जे भाजलेले डाळ तांदूळ आहेत ते काय छोट्या पिशवीत भरले आणि बांधून ठेवलेलं आहे. आणि आता थोडंसं ऊन पडलेलं आहे, बघू शकता तुम्ही. म्हणजे इतकं पाऊस आहे ना की डोक्यात बसलं, सगळीकडे पाणीच पाणी झाले. 3-4 दिवस झाले पाऊस थांबत नव्हता, आता थोडं.
आणि ही जी व्हिडिओची क्लिप आहे ती 3-4 दिवसा अगोदरची आहे. म्हणजे बघू शकता छान ऊन होतं, त्या दिवशी मी तांदूळ धुलेले होते आणि तांदूळ मी वरती आणून घातले, पण हवा इतकी भयानक की ती पूर्णच उडून गेलेली होती. तर हे तांदूळ वाळवण्याच्या नादामध्ये ना आज 3-4 निर्जाऱ्या वरती झालेल्या होत्या माझ्या, पण तांदूळ मात्र व्यवस्थित वाळलेले होते. कारण मी 3-4 जागा बदललेली आहे त्याची. तिथं थोडंसं वल्ला असलं की मग दुसरीकडे गरम जागेत घालायचं. मग अशा पद्धतीनं एका दिवशी तांदूळ व्यवस्थित हडकलेले होते, म्हणजे छान वाळलेले होते. कपडेही बघू शकता सगळे वरती घातलेले, आणि हवेनं कपडे पण उडत आहेत. खूप भयानक हवा आहे, पण ऊन आहे हे छान होतं, म्हणजे वातावरण छान झालेलं होतं. असं वाटत होतं की वरती आल्यानंतर इथंच बसावं, खाली जाऊ नये, पण खूप सारी कामं मी ठेवलेली होती त्यामुळे मी जास्त वेळ वरती थांबलेली नाही आहे. आणि जे चप्पलचं स्टँड करून आणलेलं होतं ते वरती नेऊन ठेवलेलं आहे, कारण वरतीच खूप सारं चप्पलाचं जे आहे ना पसारा झालेला होता. दिवसभरात थोडीशी कामं मी आवरलेली आहे. तांदूळ वगैरे घेऊन आलेली आहे खाली, आणि आता रात्रीची वेळ झालेली आहे, स्वयंपाक करायचा आहे. आणि इडलीसाठी मी तांदूळ भिजत घातलेले आहेत, म्हणजे इडली डोसा काहीही बनवा, पण बेटर तरी आपल्याला अगोदर तयार करायचं असतं. तर मी मॉर्निंगला तांदूळ भिजत घातलेले आहेत. आणि काही किराणाही आणलेलं आहे दिनेशनं, तेही मला भरणं झालं नाही आज, कारण आज वरती शेजाऱ्या खूप साऱ्या झाल्या, दुसरीच कामं मी काढलेली होती, त्यामुळे ही कामं माझी राहिलेली आहेत. आणि जी इव्हनिंगला भांडे क्लीन केलेले होते ते सगळे मला रॅकला लावायचे होते. आणि जे आता भांडी जमा होत आहेत ना, म्हणजे स्वयंपाक चहा वगैरे जेही झालेलं आहे ते सगळे टोपल्यात भरण्यासाठी टोपलं मी रिकामं करून घेतलेलं आहे. तर झालेले भांड्याचं काम अगोदर यामध्ये जी भांडी आता झाले ते एक पडत आहेत ते सगळे मी यामध्ये भरत आहे. तर या सगळेजण इव्हनिंगचा चहा घ्यायला, तर चहा वगैरे पिऊन झालेला आहे. आता जे हे किराणा आणलेलं आहे ते मी भरत आहे. तर खोबरं आणलेलं आहे सुका 1/2 किलो, म्हणजे खूप साऱ्या रेसिपीमध्ये खोबरं आपण टाकून बनवतो, तर खोबरं मी अगोदरच आणून ठेवलेलं आहे. परत गूळ आणलेलं आहे, म्हणजे 1 किलोची छोटी ढेप आणायला सांगितलेली होती, पण दिनेशने त्यापेक्षा छोटी आणली, 1/2 किलोचीच आहे ही. तर आता हे पण सगळं लावून ठेवायचं आहे. मला मुंग्या खूप लवकर येतात गोडायला. आणि बिस्किट आहेत ना 2 डबे भरलेले होते, पण खाऊन दोन्ही डबे अर्धे झाले, तर विचार केला की एका डब्यात करायचं आणि एक डबा रिकामा करून घेऊ, म्हणजे आता बाकीची सामग्री घालण्यासाठी होईल. शेंगदाणे आणायला लावलेले आहेत, पोहे आणायला लावलेले आहेत, परत फरसन पण आणलेले एक पॉकेट, आणि दूध पण मी इकडे गरम केलेलं आहे. तर आजच्या स्वयंपाकामध्ये आज काय बनवू तेच विचार चालू आहे, म्हणजे काय संध्याकाळी जास्त लागत नाही ना, त्यामुळे. आणि आज एकतर उपवासाचा दिवस, यांचा उपवास आहे, रविवार आहे, हा रविवारचा व्हिडिओ तुम्हाला येत आहे. तर यांच्यासाठी पोहे वगैरे काहीतरी बनतील आल्यानंतर, पण आता सगळ्यांसाठी काय बनवू ते डोक्यात चालू आहे माझ्या. पण अगोदर मी हा सगळा किराणा भरते, म्हणजे विचार केला की आज खिचडीच बनवायची, खूप साऱ्या भाज्या टाकून, म्हणजे शिमला मिरची वगैरे सगळं आणून ठेवलेलं आहे, तर भाज्या टाकून मी आज खिचडीच बनवणार आहे. पण अगोदर हा सगळा किराणा भरून ठेवू. तर पोहे 2 किलो आणलेले, त्या भरणीत बसत नव्हते, कसं दाबून मी बसवलं, आणि थोडेसे पोहे मला आता इथं बेटरमध्ये टाकण्यासाठी लागणार आहे, तर ते एका वेगळ्या भांड्यामध्ये मी काढून घेतलेले आहेत आणि भिजवून घेणार आहे. म्हणजे अगदी 5 मिनिटामध्ये पोहे भिजतात, जास्त वेळ लागत नाही. पण बाकीचे जे जिन्नस आहेत ते मी मॉर्निंगलाच भिजत घातलेले, जसं उडीद डाळ आहे, तांदूळ आहेत, मेथी दाणा आहे, आणि फरसन मी या डब्यात काढायला लावले दिनेशला, म्हणजे जी बिस्किटचा डब्बा मी रिकामा केलेला होता त्यामध्ये फरसन काढलेला आहे. म्हणजे कधीतरी आपल्याला म्हणजे छोटी हलकी फुलकी भूक लागते ना, त्यावेळेत खाण्यासाठी मी आणायला लावलेला आहे. तर सगळी भराभरी झालेली इकडे बघू शकता. दिनेशचे नखरे म्हणत आहे, मम्मी हे छोट्या बाळांसाठी असतं, तुझ्यासाठी नाही, तुम्ही मोठे आहात, सुरू आहे त्याचं, म्हणजे मस्ती मजाक सुरूच असतं. अजिबात मला फरसन खाऊ दिला नाही, सगळं काढून साईडला ठेवून दिला. तर असो, इकडे पोहे मी भिजवून घेतलेले आहेत, म्हणजे एक वेळा धुवून घेतल्यानंतर थोडंसं पाणी टाकून ठेवलेलं आहे. आणि हे जेही आता भरण्या वगैरे डबे जेही झालेले सगळे मला अलमारीत व्यवस्थित लावायचे आहे. शेंगदाणे भरून घेऊ, कारण आता थोडाफार जेही किराणा आलेला आहे ते सगळं मला डब्यात भरून ठेवायचं आहे. मग नंतर गौरी गणेश त्या दिवशी पण थोडाफार किराणा येणार आहे, त्यासाठी मला डबे काही क्लीन करून रिकामे करून मी ठेवणार आहे. तर इकडे सगळे डबे मी व्यवस्थित लावत आहे अलमारीमध्ये. सगळे विक्रमाळ झाले, छोटे मोठे डबे ना असे होतच असतात, वरच्यावर एक 4-8 दिवसाला सगळं व्यवस्थित करणं खूप गरजेचं आहे. तर इकडे सगळे डबे मी लावून ठेवलेले आहेत, आणि एका डब्यामध्ये तर फक्त मी मसाल्याचे पुडेच भरून ठेवलेले आहेत, कारण खूप सारे झाले, त्यामध्ये गरम मसाला, चाट मसाला, ते मसाला, हे मसाला खूप सारा. तर इकडे बघू शकता सगळे डबे मी व्यवस्थित लावून ठेवलेले आहेत, आणि मुरमुऱ्याचे पण 2 पॉकेट आणलेले आहे. तर एक मी इथं ठेवलं आणि एक तिकडच्या किचनमध्ये नेऊन ठेवलेला आहे. आणि ज्या 1/2 किलोच्या गुळाच्या ढेप्या होत्या ना, त्या सगळ्या मी एकावर एक इथंच लावून ठेवलेल्या आहेत, कारण कुण्या डब्यात बसतही नव्हते, आणि आता लागणारच आहे म्हणून म्हणलं इथंच ठेवूया. आणि हे जे तांदूळ मी भिजत घातलेले होते ते सगळे मी धुवून घेतले स्वच्छ, आणि सगळे जिन्नस एकत्र करणार आहे, म्हणजे सगळं व्यवस्थित वाटलं जातं. आणि इकडे बघू शकता आमचे राजकुमार कशा पद्धतीने माझे पाय पडत आहेत, म्हणजे माझी आरती करत आहेत, भजन म्हणत आहेत. कारण का
होता की त्याला आता काही काम देऊ नये. मी म्हणलं की हे सगळं मला वाटून दे, तोपर्यंत मी स्वयंपाक करते, कारण आता अंधार पण झालेला आहे. पण म्हणत आहे नको मम्मी, मला थोडंसं बसू दे, मला काहीतरी करू दे. म्हणजे काय असतं ना, यावेळेत थोडंसं मोबाईल बघणं हे येते, म्हणजे दिवसभर धावपळ करून त्याला पण थकवा येतो. आणि मी पण काही कामं देत नाही दिनेशला दररोज, पण आज ना थोडासा मला लेट झालेला आहे आणि खूप साऱ्या एरझाऱ्या वरती झालेल्या आहेत, त्यामुळे मला पण थकवा आलेला होता. म्हणून म्हणलं की वाटण, कारण लाईट पण राहत नव्हती दिवसभर. जसं मी वाटायला घेतलं की लाईट जायची, त्यामुळे पण ते राहून गेलेलं आहे. अगोदर तर दिनेश नग म्हणतो, पण त्याला पण वाटते की मम्मी पण दिवसभर काम करून थकली जाते, आणि मग तो स्वतःहूनच म्हणतो की मम्मी मला काय काय करायचं आहे ते अगोदरच सांग, म्हणजे सगळी कामं मी म्हणजे पटापट आवरून घेतो, सुरू असतं. तर इकडं मी विचार केला की अगोदर खिचडी बनवायची, मग नंतर बघितले खूप सारं भात ठेवलेलं होतं. तर याच भाताला मी तडका देते, कारण आता रात्रीच्या वेळेस जास्त स्वयंपाक बनवला खपणार नाही, त्या हिशोबाने मी भाताला तडका दिलेला आहे. इकडे बघू शकता दिनेशने इकडे सगळं इडलीचं बॅटर बनवून घेतलेलं आहे, आता शेवटचा बॅच राहिलेला आहे. तर असो ताईंनो, आता याचसोबत या व्हिडिओला इथे साइन करते. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. तर इकडे बघू शकता भाताला मी तडका दिलेला आहे आणि तोपर्यंत इडलीचं बॅटरी बनलेलं आहे. तर ही सगळी कामं आवरली आणि दिनेश इकडे घेतलेले ज्यूस पिण्यासाठी, पण मला हे ज्यूस अजिबात आवडलं नाही. याचा टेस्ट छान असतं पण मला आवडलेलं नाही, तरी पण मग मी थोडंसं पेपर माझ्यासोबत सुरू आहे त्याचं, तर थोडंसं मी घेतलं, पण तितका टेस्ट मला आवडलेला नाही याचा, तरी पण मी थोडंफार पिलेलं.